नमस्कार, मी डॉक्टर राहुल गोसावी. मी मेडिकवर येथे बालरोग विभाग प्रमुख म्हणून जवळपास 3 वर्षापासून कार्यरत आहे. आणि माझ्यासोबत डॉक्टर शीतल सिस्टर आहेत, ज्या विभागाच्या सिस्टर इन्चार्ज आहेत. परी कुटे ही जी मुलगी आहे, ही जवळपास 15 महिन्याची मुलगी, 7.5 किलोची, 15 फुटावरून ते 20 फुटावरून पहिल्या माळ्यावरून पडली होती. डोक्यावरती पडल्यानंतर तिचे आईवडील इमर्जन्सीमध्ये बाळाला घेऊन आले होते. त्याच्या अगोदर 2 मोठे हॉस्पिटल फिरून आले होते, ज्या ठिकाणी त्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं. आणि जेव्हा ते आमच्याकडे पोहोचले त्यावेळेस बाळाची परिस्थिती अतिशय खराब होती. बाळाचा श्वास अडकलेला होता, श्वास घ्यायला त्रास होत होता, डोक्यावर खूप मोठी सूज आलेली होती, रक्तस्राव झालेला होता आणि बाळ बेशुद्ध अवस्थेत होतं. बाळाला फिट्स येत होते. इमर्जन्सीमध्ये बालकाला आम्ही ॲडमिट केलं. पालकांना याची जाणीव करून दिली की बाळाची तब्येत अतिशय बिघडलेली आहे. पालकांचं असं म्हणणं होतं की काही करा, पण बाळाचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. पालकांनी जेव्हा आम्हाला यस गो म्हणून संदेश दिला, त्यावेळेस आम्ही बालकाला ICU मध्ये घेतलं, व्हेंटिलेटरवरती ठेवलं. जवळपास 5 ते 6 दिवस बाळ इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवरती होतं. 6 दिवसानंतर बाळाला HFNC वरती जवळपास 5 ते 6 दिवस ठेवण्यात आलं. हळूहळू बाळाचे फीड वाढवण्यात आले. इन्फेक्शन, बाळाला वॅप म्हणून इन्फेक्शन होतं, निमोनिया म्हणून झालेला होता. ते वॅपची ट्रीटमेंट सुद्धा करण्यात आली आणि हायर अँटीबायोटिक देण्यात आले. यामध्ये डॉक्टर आनंद डंग आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्रीकांत देशमुख सर यांची खूप मदत झाली. डॉक्टर आनंद डंग यांची या गोष्टीसाठी मदत झाली की त्यांनी खूप पर्सनल केअर दिली, पर्सनल लक्ष दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सर्जरी यामध्ये टाळण्यात आली. इवन दो बाळाला खूप मोठा ब्रेनला आघात झालेला असला तरीसुद्धा सर्जरी आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करून बाळाला वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बाळाची इम्प्रूव्हमेंट ही जाणवण्यासारखी आहे. हालचाल करतो आहे, डोळ्यांनी बघतो आहे, आईवडिलांना ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे. अजूनही पूर्णपणे तोंडाने अन्न न देता आल्यामुळे अजूनही ट्यूब फिडिंगवरती आहे, पण बाळाची इम्प्रूव्हमेंट दिवसेंदिवस जाणवत आहे. यामध्ये मी पालकांचे सुद्धा आभार मानू इच्छितो की त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट करण्यासाठी आम्हाला सहयोग दिला. आणि पूर्ण ट्रीटमेंटमध्ये इवन दो खूप जटिल आणि गुंतागुंतीची परिस्थिती होती, तरीसुद्धा त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. आणि ज्या ज्या पण गोष्टी आम्ही सांगत होतो त्यांनी व्यवस्थितरित्या सपोर्ट करून आम्हाला साथ दिली. यामध्ये आमच्या पीडियाट्रिक टीममधील डॉक्टर अंगद घुले, डॉक्टर पवन मुंदडा, डॉक्टर भाग्यश्री जगताप, डॉक्टर किरण आणि डॉक्टर नूर, त्याचप्रमाणे सर्व नर्सिंग स्टाफ आणि मामा मावशी यांचासुद्धा खूप मोठा सहभाग लाभलेला आहे. माझे नाव दीपक कुटे, माझ्या मुलीचे नाव दिया दीपक कुटे. ती गच्चीवर खेळत असताना फर्स्ट फ्लोअरवरून खाली पडली व तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. मी तिला फर्स्ट एड करण्यासाठी इथे घेऊन आलो मेडिकल हॉस्पिटलमध्ये. पण त्यांनी फर्स्ट एड पूर्ण चांगल्या प्रकारे केलं. आणि त्यानंतर राहुल गोसावी सर व डंग सर या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे तिला ट्रीटमेंट दिली. तेव्हा आज चांगल्या प्रकारे ती बरी झाली आहे. आणि हॉस्पिटल खूप चांगलं आहे. हॉस्पिटलचा स्टाफही खूप छान आणि सुंदर आहे आणि खूप काळजी घेतो पेशंटची. आपल्या हॉस्पिटलचा स्टाफही खूप चांगला आहे. NICUच्या नर्सिंग स्टाफ असू द्या की बाहेरचा स्टाफ किंवा हाऊसकीपिंगचा स्टाफ, पूर्ण आपलं सांगण्या अगोदर हाऊसकीपिंग पण पूर्ण क्लीन असते. इथल्या सिस्टर्स हे जे सर्व अटेंटिव्ह आहे. आपण बोललो की लगेच येतात.